आपण या आश्रमामध्ये आहोत तेव्हा पहिल्यांदा 11 वेळा आपण श्रीराम जयराम जय जयराम हा जप म्हणूया आणि त्यानंतर आपण सुरू करणार आहोत. सगळ्यांनी एकत्रच आपण जप करायचा. ओम श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. तेव्हा सज्जनगडावर उपस्थित सर्व सज्जनगण आणि आपण सर्वजण खूप भाग्यवान आहे असं आपल्याला वाटतं, कारण आपण सगळेजण इथे का जमलेलो आहोत की काहीतरी आपल्याला अपेक्षा आहे आणि खरं म्हणजे आपल्याला स्वतःचा शोध घ्यायचा आहे, आपल्याला आत्मबोध करायचा आहे आणि त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. परंतु आत्मबोध होईल कसा? तर बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की अनेक प्रकारच्या साधना सांगितलेल्या आहेत आत्मबोधाकरता आणि त्या सगळ्या साधना केल्या म्हणजे आपल्याला आत्मबोध होईल. परंतु समर्थ रामदास काय म्हणतात या बाबतीत ते थोडंसं आपण बघणार आहोत आणि ते सुद्धा तुम्ही रिपीट करावं माझ्यानंतर अशी माझी इच्छा आहे. समर्थ रामदास म्हणतात की कशा प्रकारे तुम्हाला आत्मबोध होईल. नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने समाधान काही नवे तान माने नवे योग यागे नवे भोग त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे. परत एकदा. नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने समाधान काही नवे तान माने नवे योग यागे नवे भोग त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे. फार मोठा असा उपदेश रामदास स्वामीजींनी आपल्या सगळ्यांना दिलेला आहे आणि ते असं म्हणतात की नवे पिंड ज्ञाने. पिंड ज्ञाने, पिंड म्हणजे आपला अंतरंगामध्ये जो असलेला आहे आत्मा ज्याला आपण म्हणतो, त्या आत्मज्ञानातून तुम्हाला होणार नाही. आत्मज्ञानावरती बरीच पुस्तकं आहेत. आपण आत्मा अमर आहे, भगवद्गीतेत असं सांगितलं आहे, न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूया. आपण पुष्कळ पुस्तकातून या आत्म्याविषयी ज्ञान घेतलेलं आहे, परंतु आपलं समाधान झालेलं नाही अजून. तेव्हा पुस्तक वाचून पिंडाच्या ज्ञानातून तुम्हाला समाधान होणार नाही. नवे तत्वज्ञान आहे. फिलॉसॉफी वाचून अनेक प्रकारची तत्त्वज्ञान आहेत. अद्वैत तत्त्वज्ञान आहे, द्वैत आहे, विशिष्टाद्वैत आहे, कितीतरी प्रकारची तत्त्वज्ञान आहेत, कितीतरी महान पुस्तकं त्याच्यावर लिहिलेली आहेत. त्या सगळ्याचं वाचन करून सुद्धा तुमचं समाधान होणार नाही. समर्थ रामदास म्हणतात समाधान काही नवे तान माने नवे योग यागे. आपण योग शिबिरामध्ये आलेलो आहोत, आपण योग करतो आणि आपल्यातले बरेचसे योग साधक सुद्धा असतील. अनेक दिवस ते आसनं प्राणायाम सगळे अष्टांग योग साधना करत असतील आणि बऱ्याच जणांना असा अनुभव येतो की मी हे सगळं करतो आहे
परंतु मला काय आत्मज्ञान आतापर्यंत झालेलं आहे. 25 वर्ष साधना मी करतोय, पण मला अजून आत्मज्ञान झालेलं नाही आहे. तेव्हा नुसतं योग साधना करून आत्मज्ञान होईल असं काय आपल्याला सांगता येत नाही. आणि याग आहे, योग याग आहे. होम हवन करतो मी नेहमी, मंत्र म्हणतो, समिधा अर्पण करतो, रोज करतो, तरीसुद्धा इतक्या वर्षात माझं काही समाधान झालेलं नाही, मला काही आत्मज्ञान झालेलं नाही. सो नव्हे योग यागे नव्हे भोग त्यागे समाधानते सज्जनाचैनी योगे. सज्जन माणसांचा सहवास करूनच समाधान मिळतं असं समर्थ रामदास सांगत आहेत. आणि ते समाधान प्राप्त करण्यासाठी आपण सगळे इथे जमा झालेलो आहोत, सत्संगासाठी आपण जमा झालेलो आहोत. आणि या सत्संगामध्ये आपल्याला कदाचित स्वतःचं रहस्य काय आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, याची वाटचाल सापडण्याची शक्यता वाढते. कारण सत्संगामध्ये एक प्रकारची सामूहिक चेतना असते, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात. त्याच्यावर सुद्धा खूप रिसर्च झालेला आहे. परंतु जेव्हा आपण एकत्र येऊन साधना करतो, सत्संग करतो, त्यावेळेला ही वाटचाल सोपी होते असं नेहमी सांगितलं जातं. आणि आदिशंकराचार्यांनी तर असं सांगितलेलं आहे, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. त्या सुरुवात सत्संगातूनच होते. सत्संगत्वे निस्संगत्वम अशी शिबिरं तुम्ही करत राहिलात नेहमी. आपण आपल्या जीवनामध्ये किती प्रकारच्या आसक्ती आपल्याला असतात, किती प्रकारचा संघ असतो, परंतु हळूहळू आपल्यामध्ये निस्संगाची भावना यायला सुरुवात होते. सत्संगत्वे निस्संगत्वम अशा प्रकारची शिबिरं दरवर्षी तुम्ही करायला सुरुवात केली, अशा प्रकारचा सत्संग नेहमी असाल, हळूहळू आपण आपल्या संसाराच्या पाशातून स्वतःला मुक्त करायला सुरुवात होते. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम. जितकं तुम्ही निस्संग व्हाल तितके तुमचे मोह सुटत जातील. निस्संगत्वे निर्मोह. पहिल्यांदा किती मोह आपल्याला होते, किती प्रकारच्या आसक्ती होती. आता हळूहळू त्या आसक्ती कमी व्हायला लागतील. म्हणजे आतासुद्धा तुम्ही टी व्ही बघाल, आताशिवाय तुम्ही सिरियल बघाल, परंतु पूर्वी ती सिरियल बघितल्यानंतर ज्या मनामध्ये आपल्याला भावना उत्पन्न होत्या, त्या सिरियलमधली जी पात्रं आहेत त्याच्याशी एक प्रकारची जी आसक्ती निर्माण होत होती, ते आपण म्हणू ठीक आहे, 1 तासाचा हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे, मी बघतोय, परंतु हे सगळं शेवटी दृश्यात्मक आहे, ह्याच्याशी माझा काही संबंध नाही. सोप्या सोप्या गोष्टीतून तुम्हाला निस्संग यायला सुरुवात होईल. निस्संग आलं की निर्मोहत्वम, तुमचा मोह नाहीसा होईल. नाहीतर सिरियलमध्ये सुद्धा असे अडकलेले असतात लोक की अरे त्याचं काय झालं, मला आज संध्याकाळी बघितलं पाहिजे, आणि आपलं अपॉइंटमेंटसुद्धा कॅन्सल करतो आपण सगळ्या. म्हणतो की की त्याचं काय झालं त्या बाईचं शेवटी. कारण मोह, माझ्याशी काहीतरी असा संबंध आहे असं वाटायला लागतं आपल्याला. निर्मोहत्वे निश्चल तत्वम, तुमचा मोह नाही झाला की जो निश्चल तत्व ज्याच्याविषयी आपण आज खूप बोलणार आहोत, ते निश्चल तत्वाची अनुभूती तुम्हाला यायला लागते की आपल्यामध्ये असं काहीतरी आहे की जे हलत नाही, जे निश्चल आहे, जे बदलत नाही, असं काहीतरी तत्व आपल्यामध्ये आहे. आणि ते निश्चल तत्व सापडलं की जीवनमुक्ती. निश्चल तत्वे जीवनमुक्ती. ज्याला हे निश्चल तत्व सापडलं तो जीवनमुक्त होतो. आणि असा जीवनमुक्तच खरं म्हणजे स्थितप्रज्ञ असतो. हा जीवनमुक्त म्हणजे तो जीवनात आहे, तो सगळं काही करत आहे, तरीसुद्धा मुक्त आहे, कोणत्याही प्रकारे त्याला बंधनं उरली नाहीत. असा जो मनुष्य असेल तो सतत आनंदात असेल. तर अशी जीवनमुक्ती करायची असेल तर सत्संग हा मार्ग आहे. आणि त्या सत्संगासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. आणि त्याच्यामुळे खरोखरच तुमचं सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की कितीतरी अडचणी असतात, पावसाचे दिवस असूनसुद्धा तुम्ही इथे समर्थांच्या घरी आलात.
आणि नंतर तुम्ही सत्संग सुरू केलात. तर आता आपण आपल्या विषयाकडे वळणार आहोत की भगवद्गीता हे सर्व उपनिषदांचं सार आहे असं मानलं जातं. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. तर सगळ्या उपनिषद ही एखादी गाय अशी कल्पना केली. सर्वोपनिषदो गावो, तर त्या सर्व उपनिषदाचा सार गोरस काढणारा जो आहे तो भगवान श्रीकृष्ण आहे. आणि गाईचं दूध कशा करता असतं? वासरा करता असतं. वासरू असेल तर गाय दूध देते. ते वासरू म्हणजे अर्जुन आहे. त्याला पडलेले प्रश्न होते म्हणून भगवद्गीता सांगितलेली होती. परंतु गाईचं दूध केवळ पाडसालाच मिळतं का? केवळ वासरालाच मिळतं का? बाकीच्यांना पण मिळतं. हे बाकीचे कोण? सुधीही भोगता. सुधीही, धी म्हणजे बुद्धी. ज्यांची बुद्धी शुद्ध झालेली आहे, ज्यांची बुद्धी सात्विक झालेली आहे, ते भोगतायत. कशाचे? दुग्धम गीतामृतम महत्. हे गीतेचं जे अमृत आहे ते अमृतपान करण्याकरता सुधीही हे सगळे भोगता आहेत. आणि या सगळ्या भगवद्गीता हे सगळ्या उपनिषदांचं सार आहे. सर्वोपनिषदो गाव, तर सगळ्या वेदांताचं सार उपनिषदामध्ये, सगळं उपनिषदाचं सार भगवद्गीतेमध्ये आहे. आणि भगवद्गीतेचा जो दुसरा अध्याय आहे ज्याला सांख्य योग असं म्हणतात, तो ज्ञानयोग आहे. बरेचसे विद्वान असं म्हणतात की भगवद्गीतेचं सार दुसरा अध्याय आहे. भगवद्गीतेच्या तत्त्वज्ञानाचं सार दुसरा अध्याय आहे. बरेचसे विद्वान असं मानतात. आणि या दुसऱ्या अध्यायाचं सार म्हणजे स्थितप्रज्ञ लक्षणं आहेत. 62 ते शेवटपर्यंत 78पर्यंत जे श्लोक आहेत ती सगळी स्थितप्रज्ञ लक्षणं ही भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहेत, ज्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर पहिल्यांदा स्थितप्रज्ञ याचा अर्थ काय? 2 शब्द आहेत. स्थितप्रज्ञ. प्रज्ञ प्र प्लस ज्ञ. प्रकर्षेण, ज्ञ ज्ञान, प्रकर्षेण ज्ञान. प्रकर्षेण ज्ञान याचा अर्थ होतो आपण सगळेच खरं म्हणजे एक प्रकारे ज्ञानी आहोत, पण आपलं जे सगळं ज्ञान आहे ते इंद्रियांच्या आणि मनाच्या माध्यमातून आलेलं ज्ञान आहे. कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे. आता आपण डॉक्टरांचं अतिशय सुंदर असं प्रदर्शन बघितलं. हे ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे, पण हे सगळं सापेक्ष ज्ञान आहे असं वेदांत म्हणतो. की खरोखरचं हे ज्ञान महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्यांना. आणि पुढच्या वर्षी आपल्याला सांगितलं गेलं की ते आपल्याला याविषयी अधिक ज्ञान देणार आहेत. इंजिनिअरचा ज्ञानाविषयी, इंजिनियर जर नसते तर इथे बसूच शकलो नसतो आपण. अनेक प्रकारचं ज्ञान आहे, परंतु हे सगळं ज्ञान आपल्याला इंद्रियांच्या माध्यमातून मिळालेलं आहे, मनाच्या माध्यमातून मिळालेलं आहे. हे जगताचं ज्ञान आहे, हे सापेक्ष ज्ञान आहे, रिलेटिव्ह नॉलेज असं आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध या संवेदनांच्या माध्यमातून आपले नेत्र, आपले कान, आपलं नाक, आपली जिव्हा, आपली त्वचा हे ज्ञान प्राप्त करते. संवेदनात्मक ज्ञान प्राप्त करत असते. मनाचं ज्ञानसुद्धा असंच होत असतं. परंतु मन आणि इंद्रिय ह्याच्या पलीकडचं ज्ञान म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा याचा अर्थ आध्यात्मिक ज्ञान, इंद्रियातीत ज्ञान. इंद्रियातीत ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. आत्मज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. आणि या आत्मज्ञानामध्ये जो स्थित आहे, आत्मज्ञानामध्ये सतत जो स्थित आहे त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. तो सतत आत्मज्ञानात असतो, तो सतत ब्रह्मज्ञानात असतो, तो सतत इंद्रियातीत अशा ज्ञानामध्ये असतो, तो सतत समाधीमध्ये असतो. आता यानंतर माझे मित्र सहस्रबुद्धे हे पातंजल योगसूत्राविषयी तुम्हाला सांगणार आहेत. आणि पतंजल योगसूत्रामध्ये सुद्धा समाधी सांगितलेली आहे. परंतु पतंजल योगसूत्रामध्ये सांगितलेली समाधी आणि भगवद्गीतेमध्ये सांगितलेली समाधी
याच्यामध्ये थोडासा फरक आहे, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. ह्याच्यामध्ये उच्च नीच वगैरे असं मी काही सांगत नाही आहे की हे जास्त चांगलं आहे आणि तेच, परंतु त्याच्यामध्ये जो फरक आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. पतंजलीची समाधी जी आहे ती एक प्रकारे निश्चल स्तब्धता आहे. की एक प्रकारे तुम्हाला ध्यानासनामध्ये बसावं लागतं. पद्मासन, वज्रासन, सिद्धासन, म्हणजे शरीराची हालचाल नाहीशी होते. शरीर निश्चल स्थितीमध्ये आणावं लागतं. नंतर प्राणसंयमन करावं लागतं. कुंभकाची अवस्था यावी लागते. म्हणजे प्राण, अपान, श्वास, प्रश्वास याच्यामध्ये निश्चलता आली पाहिजे. त्यानंतर चित्तवृत्तीचा निरोध होतो. मनाची हालचाल थांबते, शरीराची हालचाल थांबते, प्राणांची हालचाल थांबते, मनाची हालचाल थांबते आणि मग तो योगी समाधी स्थितीमध्ये होतो. मग त्याला मी कोण हे कळतात. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, स्वरूपावस्था. सगळं की हालचाल थांबली की मी कोण. आपण या हालचालींमध्ये हरवलेलो आहोत. मनाच्या हालचालीमध्ये हरवलेलो आहोत, शरीराच्या हालचालीमध्ये हरवलेलो आहोत, श्वसनाच्या हालचालीमध्ये हरवलेलो आहोत. त्यामुळे मी कोण आपल्याला सापडलेलोच नाही आहे. या सगळ्या हालचाली जर थांबवल्यात तर पतंजली म्हणतात की तुम्ही कोण आहेत तुम्हाला कळेल. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम. तर पतंजलीची जी स्थिती आहे ती योग्याची समाधी स्थिती आहे, जी एकांतामध्ये प्राप्त होते. एकांते मठिकामध्ये स्थातव्यम हठयोगिनाम. आणि म्हणून हठयोगी असतील किंवा राजयोगी असतील ते असं वाटतात की एकांतामध्ये जा. त्या संसारात राहू नये, कठीण आहे, अशक्य नाही पण कठीण आहे. परंतु तुम्ही हिमालयामध्ये जा, गुफेमध्ये बसा, साधना करा, निश्चित तुम्हाला समाधी प्राप्त होईल, निश्चित आत्मज्ञान प्राप्त होईल. परंतु भगवद्गीता असं सांगते की तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये ही समाधी प्राप्त होऊ शकते. तुमच्या कृतीमधून, तुमच्या कर्मातून, कर्म करीत असताना जो समाधीत राहू शकतो तो स्थितप्रज्ञ आहे. तर भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायात असं म्हटलेलं आहे, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् श्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. कुठे भगवद्गीता घेऊन चालली आहे बघा. की जो स्थितप्रज्ञ, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. मी काहीच करत नाही, मी नाहीच आहे मुळी, मी करता नाहीच आहे, मी कर्म करतच नाही आहे. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्. पाहताना, ऐकताना, जेवताना, खाताना, पिताना, सगळी कार्य करत असताना. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् श्वपन् श्वसन्. श्वास घेत असताना, झोपलेलो असताना, सर्व क्रिया करत असताना. प्रलपन विसर्जन गृह्णन्, विसर्जन करत असताना सुद्धा. प्रत्येक क्षणी नुन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. मी फक्त इंद्रिय कर्म करतायत हे बघणारा साक्षी आहे. मी फक्त साक्षी आहे, मी काहीच करत नाही आहे, मी फक्त द्रष्टा आहे. मी सगळी लीला बघत आहे आणि लीला बघत असताना आनंद घेणारा मी साक्षी आहे. आणि त्याच्यामुळे भगवद्गीतेची जी समाधी आहे ती मेडिटेशन इन ॲक्शन असं आपण म्हणू शकतो. की कृती करत असताना, कार्य करत असताना तुम्ही ध्यानावस्थेत आहात. प्रत्येक क्षणी तुम्ही ध्यानावस्थेमध्ये आहात. आणि म्हणून भगवद्गीता समत्वम योग उच्यते असं सांगतात. भगवद्गीतेतला जो स्थितप्रज्ञ आहे तो सतत समत्व स्थितीमध्ये असतो. त्याचं समत्व कधी ढळत नाही. बॅलन्स इन ऑल ॲक्शन, टोटल बॅलन्स. ह्याच्याजवळ आपण जो विचार केला, आपण स्वतःचे जो विचार केला तर किती वेळा आपलं समत्व जात असतं हो. तुम्ही जस्ट विचार करा की आज सकाळपासून सुद्धा विचार करा. तुम्ही गडावर येत असताना विचार करा, जोरात पावसाची सर आली, आपलं समत्व गेलं की बापरे काय आता कधी पोचतोय देव.
हां, इथे आल्यावर लगेच समजा चहा मिळाला नसेल, आपलं समत्व किती वेळा जातं, किती गोष्टीत आपलं समत्व जात असतं. क्षणाक्षणाला हा मला असं बोलला, माझं समत्व गेलं. दूधवाला वेळेवर आला नाही, माझं समत्व गेलं. मला मॅच बघायची होती क्रिकेटची, पण त्याच वेळी इलेक्ट्रिक करंट गेला, माझं समत्व गेलं. मी रोज ऑफिसमध्ये जातो आणि एवढा मला ट्रॅफिक लागतो, प्रचंड ट्रॅफिक लागल्यानंतर तर माझं समत्व पूर्णपणेच गेलेलं असतं. किती हजार. आणि कृष्ण काय म्हणतात, समत्वम योग उच्यते, सगळ्या स्थितीमध्ये समत्वात राहणं. आणि ही साधना 24 तासाची साधना आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्ही स्वतःकडे पाहिलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की समत्व जात आहे काय. आता तुम्ही असे बसलेले आहात आणि बसल्या बसल्यासुद्धा थोड्या वेळाने तुम्ही तुमची पोझिशन बघाल, कारण उजव्या मांडीवर जरा जास्त तुम्हाला असं वाटत असेल की वजन आलेलं आहे, तर हळूहळू तुमचा भार डाव्या मांडीवर घाल. समत्व जात असतं, प्रत्येक क्षणाला समत्व जात असतं. परंतु भगवान कृष्ण आपल्याला सांगत आहेत गीतेमध्ये, समत्वम योग उच्यते, प्रत्येक क्षणाला तुम्ही तुमच्याकडे बघा, समत्व गेलेलं असेल तर ते परत आणा. ही साधना सांगितलेली आहे, भगवत मोठी साधना सांगितलेली आहे, समत्वम योग उच्यते. तुम्हाला माहिती आहे का की चीनमध्ये एक मोठी अशी बाहुली असते, तुम्ही सुद्धा ती बघितली असेल. मोठं असं त्याचं पोट असतं आणि छोटं असं त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी टाकतात की त्याचा आवाज पण येतो, की असं हलवलं आपण की किण 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 असा आवाज येतो. पण तिला दारुमा असं म्हणतात, चायनामध्ये तिला दारुमा म्हणतात त्या बाहुलीला. तर दारुमाचं वैशिष्ट्य काय असतं की असं धक्का दिलात तुम्ही की ते इकडे जाते, तिकडे जाते, तिकडे जाते, तिकडे जाते, परंतु शेवटी बॅलन्समध्ये येते, समत्वामध्ये येते. कशीही ढकललीत तरी ते समत्वामध्ये येते. तर ही दारुमा भेट देतात आणि त्या भेट देण्याचा अर्थच असा असतो की तुमच्या आयुष्यात असल्यामुळे आपण सगळे काही समर्थ रामदास नाही, आपण सगळे काही त्या दैवत्वावस्थेला पोचलेलो नाहीत, आपण सगळी माणसं आहोत, आपलं समत्व जात असेल. परंतु समत्व गेलं हे लक्षात आल्यानंतर ताबडतोब समत्वात येण्याची साधना आहे. की आत्ता मला माझा नातू काहीतरी बोलला उलटून आणि माझं समत्व गेलं, की एवढासा छोकरा मला बोलतो, ताबडतोब आतमध्ये गेलं पाहिजे की ठीक आहे, तो बोलला ते वाईट आहे, त्याला सुधारलं पाहिजे वगैरे, ठीक आहे, पण म्हणून काय मी लगेच मुस्कटात मारीन की माझं समत्व गेलेलं आहे म्हणून. हळूहळू माझ्या असं लक्षात येईल की नाही 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 नाही, हे बाह्य कारणामुळे जे माझं समत्व जातं आहे ते मला सांभाळता येण्याची शक्यता मला आहे, मी समत्वात आलं पाहिजे. म्हणून गतिमान संतुलन भगवद्गीतेचं सगळ्यात मोठं तत्त्व जर काही असेल तर गतिमान संतुलन. तुम्ही गतीमध्ये आहात, तुम्ही हालचाल करत आहात, तुम्ही क्रिया करत आहात, परंतु सगळ्या क्रियांमध्ये जो संतुलित असतो तो स्थितप्रज्ञ असतो. त्याची लक्षणं आपण आज बघणार आहोत. पण तुम्ही म्हणता की हे सगळं तुम्ही म्हणताय हे ऐकायला खूप बरं वाटतं, गतिमान संतुलन आणि सतत बॅलन्समध्ये आपण राहिलं पाहिजे, बोलायला खूप सोपं आहे, तुम्ही स्वतः राहू शकता का? नाही हो, माझ्याकडे तुम्ही असं म्हणत असं नाही, पण मी प्रयत्न करतो आहे, मी साधक आहे आणि सगळ्यांनी साधक व्हावं अशी माझी इच्छा आहे. परंतु काही अशी उदाहरणं आहेत गतिमान संतुलन ज्यांनी साधलेले आहेत, सतत शांतपणे राहतात, अशी काही उदाहरणं आहेत. एक उदाहरण तर आपल्या समोरच आहे, म्हणजे तुमच्या मागे आहे. प्रभू रामचंद्र, खरं म्हणजे ते मागे आहे किंवा पुढे आहे किंवा उजव्या बाजूला आहे, डावी बाजूला आहे, असं म्हणणं खरं म्हणजे अज्ञानाचं लक्षण आहे. कारण घट घट में जो बस रहा उसी को राम पहचान, तो तर आपल्या सगळ्यामध्येच आहे. तो केवळ समोरच आहे, समोर असल्यामुळे तर आठवण होते आपल्याला की माझ्यामध्ये सुद्धा आहे. तर त्या प्रभू रामचंद्राला जेव्हा असं सांगितलं गेलेलं होतं की उद्या तुझा राज्याभिषेक आहे, आता तुम्हाला सांगितलं की उद्या तुझा राज्याभिषेक आहे, तर केवढा मोठा आनंद, तुम्ही नाचायला लागाल, तुम्ही पेढे वाटाल, सातारी कंडी पेढे वाटाल. परंतु त्या राज्याभिषेकाची तयारी चालली होती, त्याचं स्नान झालं होतं, त्याचं सर्व काही झालेलं होतं.
आणि तो शांत होता. आणि त्यानंतर त्याला सांगितलं गेलं की नाही नाही नाही, तुझा राज्याभिषेक वगैरे नाही आहे, तुला खरं म्हणजे आत्ता ताबडतोब अरण्यामध्ये 14 वर्ष वनवासाला जायचं आहे. आपल्याला हार्ट अटॅक आला असतं, या डॉक्टरनं बोलवावं लागलं असतं आणि त्यालासुद्धा असं असं करून करता आलं असतं की ते मला शंकाच आहे. इतका मोठा हार्ट अटॅक आला असतो की तुला राज्यावर बसायचं आहे, नाही तू चालायला लाग इथून. 14 वर्ष, आणि ते सुद्धा आपलं 1-2 दिवस सज्जनगडावर जाऊन येणं गोष्ट वेगळी हो. मग 14 वर्ष वनवासामध्ये जा. तो शांत होता, काही फरक पडला नाही त्याला. तो काय ईश्वराची कृपा आहे. केव्हापासून माझ्या मनात होतं की अरण्यामध्ये जावं, एकांतामध्ये जावं, साधू संतांना भेटावं, समाधीची साधना करावी. परमेश्वराचे उपकार माझ्यावर झाले की मला ही संधी मिळाली. याला स्थितप्रज्ञ म्हणतात. मला राज्याभिषेक होणार म्हणून मी नाचू पण लागलो नाही, आणि मला वनात जावं लागणार म्हणून मी डिप्रेशनमध्ये गेलो नाही आहे, मला हार्ट अटॅक आला नाही आहे. कृष्णाचं जीवन जरी बघितलं ना तरी आपल्याला असं लक्षात येतं, अनेक प्रसंग तुम्ही कृष्णाच्या जीवनातले बघा. कृष्णाचं स्मितहास्य कधीच जात नाही. मग तो द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग असो, कालिया मर्दनाचा प्रसंग असो, शिशुपाल वधाचा प्रसंग असो, किंवा हाच प्रसंग की 2 सैन्यामध्ये तो उभा आहे, इतका प्रचंड ताणतणाव आहे, शंख फुंकले गेलेले आहेत, युद्ध कुठच्याही क्षणाला सुरू होणार आहे, हजारो माणसं मरणार आहेत. केवढा मोठा तणाव असेल, पण तुम्ही कृष्णाकडे बघितलं, तो शांतपणे भगवद्गीता सांगतोय त्याच्यामध्ये. हे स्थितप्रज्ञ, ही जी उदाहरणं आहेत ती स्थितप्रज्ञाची उदाहरणं आहेत. अनेक साधूसंतांमध्ये सुद्धा ही उदाहरणं आहेत. आपले सगळे साधूसंत जर आपण बघितले ना, कोणत्याही साधूसंतांचा जर आपण विचार केला, संत तुकाराम म्हणा, रामकृष्ण परमहंस म्हणा, समर्थ रामदास तर आपल्या पाठीमागेच उभे आहेत. या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला या समत्वाचा भाव दिसतो, ही साधना दिसते. ही साधना कशी करावी, या संतांची नुसती नामावळी घेतली तरीसुद्धा ही साधना कशी करावी याचा मार्ग मिळतो. सध्या पंढरपूरची वारी चालू आहे, आणि या पंढरपूरच्या वारीमध्ये जर तुम्ही गेलात तर सतत वारीमध्ये एक घोषणा होते, ती सगळी संतांची नावं घेत असतात. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. फार मोठा मंत्र आहे हा, मोठी साधना याच्यामध्ये सांगितलेली आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. सगळी साधना याच्यामध्ये आलेली आहे. ते वारकरी काही उगाच म्हणत नसतात. ते पहिलं म्हणजे निवृत्ती पाहिजे. थोडं आता तुमच्यात थोडीशी निवृत्ती आहे म्हणून सज्जनगडावर तुम्ही आलेलात, असं जितकी निवृत्ती जास्त होईल तेवढं ज्ञान जास्त मिळेल. वाचून पाहिलेलं ज्ञान नाही. जसं आपल्याला समर्थांनी सांगितलं, निवृत्तीनंतर ज्ञानदेव मिळायला सुरुवात होते, ज्ञानरूपी देव. मग भगवद्गीता व्यवस्थित कळायला सुरुवात होते. मग दासबोध खरोखरच बोध देऊन जातो आपल्याला, ज्ञानदेव प्रसन्न व्हायला लागतो. आणि मग मुक्तीकडे जाणारा सोपान आपल्याला मिळतो. सोपान म्हणजे पूल. सोपान मुक्ताबाई, मुक्तीकडे जाणारा सोपान आपल्याला मिळतो. आणि मग आपल्याला काय लक्षात येतं, एकनाथ, एकच ईश्वर आहे. मी त्याला राम म्हणेन, मी त्याला कृष्ण म्हणेन, मी त्याला काही म्हणेन, नाथ तो एकच आहे. आणि त्या नाथाला बोलायचं कसं, तर नामदेव, एकनाथ नामदेव. त्याचं नामस्मरण केलं तर तो देव भेटतो आपल्याला. नामस्मरणाची साधना. कोणतं मोठं तुम्हाला MSc PhD या DSc काय व्हावं लागणार आहे? छोटा जोपर्यंत तुम्हाला बोलायला सुरुवात झाली तोपर्यंत नामस्मरणाला तुम्ही सुरुवात करता. आणि एकनाथ हा नामस्मरण सुरुवात केली, एकनाथ नामदेव तुम्हाला एकदा भेटला की तुकाराम भेटतो. तू का राम, मीच राम. ही अद्वैत अनुभूती त्याच्यामधून यायला लागते. तर हे सगळे जे संत आहेत त्या सगळ्या संतांमध्ये ही स्थितप्रज्ञाची लक्षणं होती.
हे आपण बघू शकतो. तर भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ही स्थितप्रज्ञाची लक्षणं आपल्याला सांगितलेली आहेत. आणि अर्जुन विचारतो की हा स्थितप्रज्ञ असतो तरी कसा? स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. त्याची भाषा कशी असते? तो चालतो बोलतो कसा? कसं ओळखणार मी स्थितप्रज्ञ आहे का? एखादा मनुष्य खूप आळशी असेल तर तरी सुद्धा तो स्थितप्रज्ञासारखा वाटतो. काही केलं तरी माझ्यावर काहीच परिणाम होतोय. निर्लज्ज माणसं असतात ना, ती भेटतात आपल्याला इलेक्शनच्या वेळेला वगैरे दिसतात स्टेजवर बरीचशी. काही कसलाही परिणाम, काय काय त्यांच्याविषयी बोलत असतात टी व्हीमध्ये इकडे तिकडे, काहीही परिणाम त्यांच्यावर होताना दिसत नाही. अगदी शांत असतात. आज एवढे आरोप झालेले, काही फरक पडत नाही. त्यांना स्थितप्रज्ञ म्हणायला काय हरकत आहे बघ? कशाचाच परिणाम त्याच्यावर होत नाही. म्हणून अर्जुनाला शंका येते की मी कसा ओळखावा बा स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केस. तो समाधिस्थ असतो. स्थितधीं किम प्रभाषेत किमासीत व्रजेत. त्याचा व्यवहार कसा असतो, त्याची हालचाल कशी असते. तर पहिली व्याख्या जी भगवानांनी केलेली आहे ते असं म्हणतात, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. प्रजहाती यदा कामान, कामान इच्छा, सगळ्या इच्छा ज्याच्या जळून गेलेल्या आहेत. प्रजहाती, प्रकर्षेण जहाती. आपण सुद्धा म्हणतो की माझ्या इच्छा आता कमी झालेल्या आहेत, म्हातारपणामध्ये वय झालेलं आहे, त्याच्यामुळे एवढ्या इच्छा काय राहिलेल्या आहेत. इच्छेची बीजं राहिलेली असतात बरं का. आपल्याला चान्स मिळत नाही म्हणून त्या इच्छा वर येत नाहीत. बीजं तशीच असतात राहिलेली. मला डायबेटीस झाला आहे म्हणून मी जिलेबी खात नाही. ती बघितली, सगळे खात असले की मनामध्ये खरी म्हणजे इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण होते की मला पण थोडीशी खायला काय हरकत आहे. हे डॉक्टरांची नजर चुकवून. परंतु प्रजहाती याचा कारण म्हणजे इच्छांची बीजच ज्याची जळून गेलेली. बीज जळून गेलं तर वृक्ष येणारच नाही. प्रजहाती यदा कामान, सगळ्यांच्या इच्छांची बीज जळून गेलेली आहेत. सर्वान पार्थ मनोगतात, सगळी मनोगतं संपलेली आहेत. आपल्या किती इच्छा असतात हो. माझ्या मुलाबाळांचं टिकावं, माझा नातू परदेशी जावा, मला खूप नाव गाव मिळावं. इच्छा कधी खतम झाली? आपण सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपल्याला एक गोष्ट तरी कमीत कमी ध्यानात आलेली असतील की इच्छापूर्ती कधीही होत नाही माणसाची. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी, दुसरी आली की तिसरी, तिसरी आली की चौथी. आणि जसे जसे आपण इच्छापूर्ती करत जाऊ ना, तर वेदांत असं म्हणतो की इच्छापूर्ती करणं म्हणजे अग्नीमध्ये तूप टाकण्यासारखं आहे, इंधन टाकण्यासारखं आहे. तर आणखीनच प्रज्वलित होत जातो. जितक्या इच्छापूर्ती करतो तितक्या अधिक वाढतच जातात. परंतु जो स्थितप्रज्ञ असतात त्याच्या इच्छा जळूनच गेलेल्या असतात. इच्छा निर्माणच होत नाही. असं नाही की इच्छा निर्माण झालेल्या आहेत परंतु मी योग साधना करतो, मी प्रत्याहाराची साधना करतो, माझ्या मनातही जिलेबी खावी, मनात पण येत आहे, विचार पण येतो, पण मी म्हणतो नाही, मला डॉक्टरनी सांगितलेलं आहे आणि मी योग पण करत असतो, मी जिलेबी खाणार नाही. ह्याने ॲक्च्युअली काहीच घडलं नाही. कारण भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थात विमूढ आत्मा मिथ्याचारस्य उच्यते. कर्मेंद्रियाणि संयम्य, आपण कर्मेंद्रियांचं संयमन केलं की मी हे करणार नाही, मी ते कधी पाप करणार नाही. य आस्ते मनसा स्मरन्, मनामध्ये तेच विचार आहेत तुम्हाला की मी इंद्रियांचा उपभोग घेणार नाही, कर्मेंद्रिय माझी स्टॉप केली मी. या असते मनसा स्मरण इंद्रिय अर्थान, इंद्रियांचे जे विषय आहेत ते विषयाचं स्मरण सतत चालू आहे, परंतु मी प्रत्याहार स्थितीमध्ये असल्यामुळे मी ते ॲक्शन करणार नाही, मी खाणार नाही, मी ते इंद्रियाचा उपभोग होणार नाही.
त्याला भगवान मिथ्याचारी म्हणतात. विमूढ आत्मा असा मनुष्य मूर्ख असतो, असा मनुष्य दांभिक असतो. मिथ्याचार्यस्स उच्यते, की मनात तुमच्या सगळं चालू आहे, फक्त तुम्ही कर्म करत नाही, ते मनात सगळं तसंच चालू आहे. तो जास्त डेंजरस आहे बरं का खरोखर मनुष्य. तो स्वतःची हानी जास्त करतोय. तेव्हा अशा प्रकारचा जो मनुष्य असतो तो स्थितप्रज्ञ नाही आहे. दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहाः वीतराग भयक्रोधाः स्थितधीर मुनिरुच्यते. ज्याचे सगळे राग द्वेष, राग म्हणजे आसक्ती, आकर्षण, द्वेष तिरस्कार, वीतराग भयक्रोध, ज्याचे सगळे आसक्ती, आकर्षण आणि विकर्षण नाहीसेच झालेले आहेत. जिलेबी बघितली तरी त्याला आकर्षणच वाटत नाही त्याविषयी, स्त्री बघितली तरी आकर्षण वाटत नाही, शत्रू बघितला तरी द्वेष निर्माण होत नाही. आपण शत्रू बघितला तर आपण बोलतो ठीक आहे, याला आज सोडून देतो, उद्या बघून घेईन. हे दांभिकता आहे. कर्मेंद्रिय आणि संयम्य या असते मनसा स्मरण. परंतु कुठेही स्नेह उरलं, या सर्वत्र अनभिस्नेहा तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. असा जो म्हणजे की रागद्वेष निघून गेलेले आहेत, ज्याला आकर्षण विकर्षण निघून गेलेलं आहे, आसक्ती संपूर्णपणे नाहीशी झालेली आहे, असा जो मनुष्य असतो तो स्थितप्रज्ञ असतो. म्हणजे तो सतत आत्मस्थित असतो, तो बाह्य जगतामध्ये नसतोच. त्याला देहाभिमान नसतो, त्याला मनाची बंधनं नसतात. तो केवळ आत्मस्थित असतो आणि केवळ या मन, बुद्धी, अहंकार ही त्याच्याकरता एक प्रकारे ज्याला इन्स्ट्रुमेंट्स म्हणतात, उपकरणं असतात. क्रियात्मकता दाखवण्याकरता उपकरणं असतात. आणि मग तो क्रिया करतो कोणची? स्वतःहून तो काहीच करत नाही. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्ववित. मी काहीच करतोय, मी करता नाहीच आहे. कर्तापणाची भावनाच त्याची गेलेली असते. मग त्याचं कार्य कसं होतं, मग तो चालतो कसा, बोलतो कसा, कोणचंही कार्य यदृच्छेनी परमेश्वराच्या आदेशानुसार त्याची कार्य होत असतात. तो खरं म्हणजे जीवनमुक्तच झालेला असतो. त्याला या जगतामध्ये कोणचंही, म्हणून भगवद्गीतेच्या या स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये एक लक्षण असं सांगितलेलं आहे, किती वेळ बोलला, 10 मिनटं. एक असं सांगितलेलं लक्षण त्यांनी, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. फार सुंदर, की जी आपल्याकरता रात्र असते ना, ती स्थितप्रज्ञाकरता तो दिवस असतो. आणि आपल्याकरता जो दिवस असतो ती त्याची रात्र असते. या निशा सर्वभूतानां, निशा म्हणजे रात्र, सर्वभूताला म्हणजे सर्व जीवांकरता रात्र कोणची असते? जिथे काही आपल्याला दिसत नाही ते रात्र आहे. जे आपल्याला सापडतच नाही, जे दिसतच नाही, आत्मा आपल्याला दिसतच नाही. आत्मज्ञान ही आपल्याकरता रात्र आहे सगळ्यांकरता. तस्याम जागृती संयमी, संयमी स्थितप्रज्ञ असतो त्याला फक्त आत्माच दिसत असतो. यस्याम जागृती भूतानी, ज्याच्याप्रती सगळे जीव जागृत असतात. आपण कशाप्रती जागृत असतो? आपल्या शरीराप्रती जागृत असतो, की माझ्या शरीरात जरा काही झालं की मला काळजी वाटायला लागते, मी लगेच डॉक्टरांकडे धावतो, कारण शरीराप्रती जागृत आहे. शरीर म्हणजे मी आहे. आपले पैसे कमी पडायला लागले आणि तर आपण जागृत व्हायला लागतो की मला खर्च, मला माझं सगळे फॅमिली मेंटेन करायचे आहे बाबा, असं कसं चालेल होऊन. या सगळ्याप्रती आपण जागरूक असतो. संसाराप्रती आपण जागरूक असतो. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने.
आणि त्याच्यामुळे त्याला कोणत्याही काहीही जरी आजूबाजूला झालं तरी त्याला काहीही फरक पडत नाही. संतांचं आयुष्य असंच असतं. खरं म्हणजे संत असतात ना, आयुष्यात काहीही घडलं. आता तुकारामांचं 5-10 मिनटं आहेत ना, असं सांगतात की तुकारामांच्या काळी एक फार मोठा दुष्काळ पडला, हजारो माणसं मेली. तर संत तुकाराम खरं म्हणजे दुकानदार होते, पण दुकानात डोकं नव्हतं त्यांचं. आपलं दुकानात डोकं असतं, त्यांचं दुकानात डोकं नव्हतं. त्यांनी सगळं ओपन करून टाकलं आणि ज्याला पाहिजे त्यांनी धान्य घेऊन जा असं सांगितलं. हजारो लोक मेली आणि सगळी ती मेल्यानंतर संत तुकारामांची एक ओवी आहे, माफ करा थोडंसं त्याच्यात शब्द आहे, पण तुकारामांनी वापरला आहे तर मला वापरायला तसा काही हरकत नाही म्हणून. बरेच आहले पीडा गेली. त्यांची सगळी आजूबाजूची माणसं मेली, त्यांची बायको पोरं मेली, सगळं झाली. त्यानंतर संत तुकाराम काय म्हणतात, बरे जाहले पीडा गेली, मरतील मरोत रांडा पोरे. माझं सगळं गेलं, बरं परमेश्वराची कृपा झाली, नाही तर मी ह्यांच्याच चिंतेमध्ये रोज राहत होतो ना. पांडुरंगाचं नाव घ्यायला मला वेळ मिळत नसे ह्यांच्यामुळे. तर आता सगळे पांडुरंगाने माझ्यावर कृपा केली. माझे सगळे म्हणजे मी जे काटू शकलो नव्हतो पास, पांडुरंगाच्या कृपेमुळे सगळे माझे पाश काटले गेले. मी आज मुक्त झालो. दिस इज स्थितप्रज्ञ, की त्याला प्रत्येक बाबतीत कृपा दिसते. आपल्याला अडचण दिसायला आपण म्हणतो की मी एवढा चांगला मनुष्य आहे, मी आत्तापर्यंत काय, आपली कंप्लेंट नेहमी असते, बऱ्याच लोकांची असते, साधकांची तर जरा जास्तच असते, की मी खरा म्हणजे इतका सज्जन मनुष्य आहे, मी काही पाप केलं नाही, तरी मलाच ही दुःख परमेश्वर का देतोय. आणि माझा तो शेजारी, मला माहिती आहे तो भ्रष्टाचारी आहे, त्याच्या घरी 2-2 गाड्या आहेत, त्याच्याकडे केवढा पैसा आहे, त्याच्याकडे असं वाटतं की तो जाम आनंदामध्ये आहे, आणि मी मात्र जो खरं म्हणजे परमेश्वर तुमची पाश काटत चाललेला आहे. तुम्हाला खरं म्हणजे असं वाटलं पाहिजे की परमेश्वर मला रस्ता दाखवतोय. आपल्याला रडायला यायला सुरुवात होते परमेश्वराने. कारण ऑपरेशन, डॉक्टर सांगतीलच, ऑपरेशनामध्ये दुःख होतंच. हे ऑपरेशन हे मोठं हार्ट ऑपरेशन आहे. या सगळ्या ऑपरेशनपेक्षा सुद्धा मोठं हार्ट ऑपरेशन आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला शरीराची बंधनं काटली जातात, मनाची बंधनं काटली जातात, बुद्धीची बंधनं काटली जातात, आणि सगळी बंधनं काटली गेली की तुम्ही फक्त आनंदात असतात. आपण हे विसरलेलो आहे. आणि तुकाराम म्हणा, रामदास म्हणा, सगळे संत म्हणा किंवा शंकराचार्य म्हणा, हे असं म्हणतात की खरी म्हणजे तुझी स्थिती संपूर्ण समाधानाचीच आहे, संपूर्ण आनंद स्थितीमध्येच तू आहेस. अविद्येमुळे तुला असा आभास निर्माण होतो की तू दुःखात आहेस. जसा समुद्राला काही फरक पडत नाही. या स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न कामकामी. जो समुद्र असतो ना, त्याच्यामध्ये किती नद्या येऊन मिळत असतात. आताच्या काळात तर तो पूर आलेल्या नद्या त्याच्यामध्ये प्रवेश करीत असतात. समुद्राला काही फरक पडतो? इतक्या पूर आलेल्या 50 नद्या माझ्या येऊन गेल्या म्हणून माझीच्या उंची काहीतरी वाढेल कमी होईल, किंवा उन्हाळ्यात एकदम सुकून गेल्या, एक पण नदी आली नाही, समुद्राला काहीच फरक. आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम, बाहेरून येणाऱ्या नद्या त्याच्यात समावून जातात, समुद्राच्या मध्ये काहीच फरक पडत नाही. समुद्र माप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे. सगळ्या इच्छा, आकांक्षा, कल्पना, जगताविषयीच्या धारण्या स्थितप्रज्ञामध्ये प्रवेश करतात आणि नाहीशा होतात. तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न कामकामी. त्याची शांती ढळतच नाही, काही झालं तरी ढळत नाही. तो असा जो माणूस आहे तो स्थितप्रज्ञ आहे. त्याच्या उंचीपर्यंत कदाचित आपण पोहोचू शकणार नाही, परंतु जशी आपण काही साधना बघितली की समत्वात राहण्याची साधना, ही तर आपण करू शकतो कमीत कमी. आतासुद्धा 5 मिनिटानंतर त्यांनी मला सांगितलेलं आहे थांबायला,
आणि कालसुद्धा आपल्या बेडेकरबाईंनी सुद्धा सांगितलेलं आहे की चांगला वक्ता कोण, तो जो वेळेवर थांबतो तो चांगला वक्ता. तर मी चांगला वक्ता होण्याचा आता प्रयत्न करणार आहे. परंतु एवढंच आपल्याला म्हणता येईल की ही समत्वाची साधना तर आपल्याला कमीत कमी करता येईल. कमीत कमी आपल्याला जर पाठवेल की या 5 मिनिटांत जरी नाहीच थांबला तरी मी एकदम उठून उभं राहून सभात्याग करणार नाही एकदम. इतकं माझं समत्व तरी ढालणार नाही. थोडा वेळ बसेन मी. एखादा वक्ता असा पण असेल की ज्याच्यामुळे एकदम बोर व्हायला लागेल तर माझं समत्व दुसऱ्याला दिसेल इतकं ढाळायला लागतं. म्हणजे मी पडतो सुद्धा, बसल्या बसल्या झोप येऊन मी जर पडलो तर माझं समत्व किती गेलं. तर एवढं तरी मी समत्व जाऊ देणार नाही. एवढं तरी आपण आणि 24 तास आपण साधना करू शकतो, कधीही करू शकतो. तर आज परत एकदा आपणेनी मला इथे येण्याची संधी दिली, सत्संगाची संधी दिली.